नमस्कार मित्रांनो, तुमचं माझ्या कुकिंग डायरीज विथ राहुल या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत. मित्रांनो, आज आपण माझ्या आवडीची किंवा बऱ्यापैकी सर्वांच्याच आवडीची एक मिठाईची रेसिपी पाहणार आहोत. आता थंबनेल पाहून तुम्हाला समजलंच असेल की आपण आज बालुशाहीची रेसिपी पाहणार आहोत. ही बालुशाहीची रेसिपी खूप सोपी आहे आणि कमीत कमी वेळामध्ये आपण ही बनवू शकतो. तुम्ही इथे पाहू शकता, एकदम हलवाईसारखी बालुशाही मी इथे तयार केलेली आहे. फक्त काही मोजक्या आणि नेहमी उपलब्ध असणाऱ्या घरगुती साहित्यामध्ये आपण ही बालुशाही बनवलेली आहे. तुम्हाला विश्वास बसत नसेल तर एक बालुशाही मोडून दाखवतो. तुम्ही इथे पाहू शकता, ही बालुशाही बाहेरून एकदम खुसखुशीत आणि आतून एकदम रसाळ आहे आणि खूप टेस्टी झालेली आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. व्हिडिओ खूप छोटा आहे, त्यामुळे स्किप न करता शेवटपर्यंत पहा. सर्वात आधी स्टीलचं मी इथे एक भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण 2 वाटी मैदा घालणार आहोत. आता वजनामध्ये सांगायचं झालं तर 400 ग्रॅम हा मैदा आहे. पण प्रत्येकाकडे वजन काटा काही नसतो, त्यामुळे आपण वाटीच्या प्रमाणामध्ये सर्व पदार्थ घेणार आहोत. तर इथे 2 वाटी मैदा घेतल्यानंतर अर्धी वाटी वितळलेलं तूप घेतलेलं आहे. तुम्ही अर्धी वाटी किंवा त्यापेक्षा थोडं कमी तूप घेतलं तरी चालेल. आता आपण हे तूप मैद्यामध्ये व्यवस्थित मिक्स करणार आहोत. आता इथे मिक्स करताना एकदम हलक्या हाताने हे तूप मैद्यामध्ये मिक्स करायचं आहे. आपल्याला कणिक मळतो त्याप्रमाणे अजिबात मळून घ्यायचं नाही. एकदम हलक्या हाताने मैद्यामध्ये हे तूप मिक्स करायचं आहे. तुम्ही इथे पाहू शकता, तूप आता मिक्स करून झालेलं आहे. आता आपण यामध्ये 1 चमचा बेकिंग पावडर घालणार आहोत. आता ही बेकिंग पावडर मैद्यामध्ये व्यवस्थित मिक्स करायची आहे. आता ही बेकिंग पावडर आपण सुरुवातीलाच मैद्यामध्ये मिक्स करू शकतो. बेकिंग पावडर घातल्याने काय होतं ना, की जेव्हा आपण बालुशाहीचे गोळे तळून घेतो त्यावेळी थोडेसे ते फुलून येतात. आता इथे मी थोडं थोडं पाणी शिंपडून मैद्यामध्ये मिक्स करत आहे. हे मैद्याचं पीठ एकत्र होऊन एक गोळा बनेल एवढंच आपल्याला थोडं थोडं पाणी घालून मिक्स करायचं आहे. जसं आपण चपातीसाठी कणिक मळतो त्याप्रमाणे हा मैदा मळायचा नाहीये. आता तुम्ही इथे पाहू शकता, आपला हा मिश्रणाचा गोळा तयार आहे. आता हा गोळा आपण कापडाने झाकून 20 मिनिटासाठी बाजूला ठेवून देणार आहोत. तोपर्यंत आपण बालुशाहीसाठी लागणारा पाक बनवूयात. त्यासाठी कढईमध्ये 1.5 वाटी साखर मी घेतलेली आहे. आपण ज्या वाटीने मैदा घेतला त्याच वाटीने मी इथे साखर घेतलेली आहे. आता या साखरेमध्ये 1.5 वाटी पाणी घालायचं आहे. आपण जेवढी साखर घेऊ तेवढंच पाणी आपल्याला घालायचं आहे. आता गॅस चालू करायचा आहे आणि ही साखर पाण्यामध्ये सतत हलवून विरघळवून घ्यायची आहे. फक्त 2 ते 3 मिनिटांमध्ये ही साखर पाण्यामध्ये विरघळेल. त्यानंतर आपण झाकण लावूयात आणि 2 मिनिट पाक शिजवून घेऊयात. पाक शिजल्यानंतर 2-3 वेलचीच्या पाकळ्या घालायच्या आहेत. सोबतच इथे मी थोडंसं केसरही घालत आहे. केसर ऑप्शनल आहे, तुम्ही घातलं नाही तरी चालेल. आता इथे चिमूटभर मी ऑरेंज कलर घालत आहे. हा कलरही ऑप्शनल आहे, तुम्ही घातला नाही तरी चालेल. आता ही वेलची, केसर आणि फूड कलर पाकामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आपण इथे 1 तारेचा पाक बनवत आहोत. आपल्याला बालुशाहीसाठी 1 तारेचा पाक लागणार आहे. तुम्ही इथे पाहू शकता, अजूनही 1 तारेचा पाक तयार झालेला नाही. त्यामुळे अजून 3-4 मिनिट पाक शिजवून घेऊयात. 3 ते 4 मिनिटानंतर तुम्ही इथे पाहू शकता, आपला हा पाक गळताना 1 तार बनत आहे. त्यामुळे आता पाक तयार झालेला आहे. त्यामुळे गॅस बंद करूयात आणि पाक बाजूला ठेवूयात. आता 20 मिनिटांनंतर आपला मिश्रणाचा गोळा किंवा कणिक तयार आहे. आता या गोळ्याचे आपल्याला छोटे छोटे गोळे करायचे आहेत. आता गोळे समान आकाराचे बनावेत त्यासाठी एक सोपी पद्धत आहे. मी कणकेचा गोळा अशा प्रकारे पसरवून घेतलेला आहे. आता सुरीच्या साहाय्याने या गोळ्याचे समान भाग कापून घेऊयात, म्हणजे आपले सर्व गोळे एक समान बनतील. आता यातला एक गोळा घ्यायचा आहे. तो असा हातावरती ठेवून मळायचा आहे आणि मधोमध अशा प्रकारे पोटाच्या साहाय्याने छेद करायचा आहे. तुम्ही इथे पाहू शकता, आपली पहिली बालुशाही अशा प्रकारे तयार आहे. आता दुसरा गोळा घेतलेला आहे, त्यालाही सेम पद्धतीने हातावरती थोडंसं मळून घेऊ आणि मधोमध बोटाने छेद करून घेऊयात. अशा प्रकारे आपली दुसरी बालुशाही तयार आहे. मला या बालुशाहीचा आकार थोडा मोठा वाटत आहे, म्हणून मी या सर्व गोळ्यांना मधोमध कापून 2 भाग केलेले आहेत आणि आता या सर्व तयार झालेल्या गोळ्यांची मी बालुशाही बनवून घेतो. पहा, इथे आपल्या सर्व गोळ्यांची बालुशाही बनून तयार आहे. आता आपण ही बालुशाही तळायला घेऊयात. तर बालुशाही तळण्यासाठी कढईमध्ये इथे मी तेल गरम केलेले आहे. हे तेल कडकडीत गरम करायचं नाही.
जर कडकडीत तेलामध्ये जर बालुशाही तळून घेतली तर बाहेरून खुसखुशीत होतील, पण आतमधून ते शिजणार नाहीत. तेल गरम करायला ठेवल्यानंतर कणकेचा छोटा गोळा टाकून पाहायचा. जेव्हा त्याला बबल्स यायला सुरुवात होईल त्याच वेळी तेलामध्ये बसेल एवढी बालुशाही तेलामध्ये सोडायची आहे. एकदा तेलामध्ये सोडल्यानंतर लगेच चमच्यानी हलवायचं नाही. ही बालुशाही चांगली शिजायला लागल्यानंतर आपोआप तेलामध्ये तरंगायला लागते. त्यावेळी आपण चमच्याने हलवायला सुरुवात करायची आहे. तुम्ही इथे पाहू शकता 2-3 मिनिटानंतर आपली बालुशाही फुलून छान वर आलेली आहे. आता आपण चमच्याच्या साहाय्याने ती पलटी करून छान तळून घ्यायची आहे. ही बालुशाही तळण्यासाठी कमीत कमी 12 ते 15 मिनिटांचा वेळ लागतो. पहा, आपल्या बालुशाहीला छान गोल्डन कलर आलेला आहे. आता आपण ही बालुशाही तेलामधून काढून घेऊ आणि शेजारीच मी पाक ठेवलेला आहे त्यामध्ये आपण घालूयात. तुम्ही इथे पाहू शकता काय छान कलर आलेला आहे आणि वरून खूप खुशखुशीत अशी दिसत आहे. आता सर्व तळलेली बालुशाही मी पाकामध्ये घातलेली आहे. आता चमच्याने ही बालुशाही पलटी करायची आहे, म्हणजे या बालुशाहीमध्ये पाक छानपैकी मुरेल. पहा, 5 मिनिटानंतर तुम्ही इथे पाहू शकता आपली बालुशाही पाकामध्ये छान मुरलेली आहे. आपण ही बालुशाही अजून 10 मिनिट पाकामध्येच ठेवणार आहोत. 10 मिनिटानंतर आपली बालुशाही तयार आहे. लक्षात घ्या, ही बालुशाही पाकामध्ये फक्त 10 ते 15 मिनिट ठेवायचे आहे. जर आपण जास्ती वेळ ठेवली तर ही बालुशाही पूर्णपणे मऊ पडते. त्यामुळे 10 ते 15 मिनिटानंतर ही बालुशाही पाकामधून काढून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे आपली बालुशाही तयार आहे. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना जरूर पाठवा. हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपी सोबत. धन्यवाद.